नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहे किराणा भरताना बजेट सांभाळण्याच्या 20 भन्नाट ट्रिक्स, खास गृहिणींसाठी टिप्स. तर पहिली आहे, किराणा घेताना सर्वात मोठी चूक आपण जे दिसेल ते टाका अशी करतो. तर याऐवजी महिन्याच्या सुरुवातीलाच किंवा किमान आठवड्याआधी एक व्यवस्थित यादी तयार करा. आधीच्या महिन्यात काय संपलं आहे, काय उरलं आहे आणि यावेळी काय आवश्यक आहे हे लक्षात घेऊन यादी करा. यामुळे अनावश्यक खर्च टाळतो आणि फक्त गरजेचं सामान घेतलं जातं. तर आपली दुसरी टिप आहे, मासिक खर्चाचा अंदाज लावा आणि किराण्यासाठी बजेट ठरवा. सर्व खर्च लक्षात घेऊन महिन्याच्या उत्पादनापैकी किती रक्कम किराण्यावर खर्च करायची ते ठरवा. उदाहरणार्थ 25% ही किराण्यासाठी बाजूला ठेवा. मोबाईलमध्ये बजेट ॲप वापरून ते ट्रॅक करत राहा. ठराविक मर्यादेत राहून खरेदी करायची सवय लागते आणि अनावश्यक गोष्टी देखील टाळल्या जातात. तिसरी टिप आहे, ऑफरचा मोह टाळा आणि गरज असेल तरच घ्या. 2 फ्री मिळते म्हणलं की अनेकदा गरज नसलेलीही आपण घेतो, तर हे टाळा. प्रत्येक ऑफर खरोखरच फायदेशीर नसते. माझ्या घरात लागेल का असा विचार करूनच खरेदी करा. हे करताना खर्चाचा ताळमेळ जास्त चांगला साधला जातो. चौथी टिप आहे, मोठ्या सुपरमार्केट झुरळ घालणाऱ्या पॅकेजिंगमध्ये कधीकधी किंमती वाढलेल्या असतात. त्याऐवजी स्थानिक शेतकरी बाजारातून ताज्या भाज्या, डाळी स्वस्तात मिळतात. तर थोडा वेळ दिला तर एका आठवड्यात 100 ते 150 रुपयांची बचत सहज होऊ शकते. पाचवी टिप आहे, किराणा माल वाटून खरेदी करा. आपल्या ओळखीत 2-3 घरं असतील तर एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात खरेदी करा. उदाहरणार्थ 50 किलो साखर किंवा 10 किलो डाळ घेतली तर दर कमी मिळतो. नंतर ते सामान वाटून घ्या. यामुळे दरमहा 1000 ते 1500 रुपयांची बचत होऊ शकते. 6वी टिप आहे, सतत खरेदी टाळा. आठवड्यातून एकदाच खरेदी करा. रोज किंवा 2 दिवसांनी किराणा आणायला गेलं की छोट्या वाटणाऱ्या खरेदीत मोठा खर्च होतो. जसं केवळ दूध आणायला गेलो पण बिस्किट, चॉकलेट्स घेतील, तर असं वारंवार होतं. याऐवजी आठवड्यातून एकदाच ठराविक यादीसह खरेदी करा. यामुळे मनात उगाचच खरेदीचा मोह होत नाही आणि खर्च देखील कमी होतो. 7वी टिप आहे, घरात जे आहे त्याचा आधी स्टॉक घ्या. किराणा खरेदीला निघण्याआधी घरात कोणत्या वस्तू आहेत, कोणत्या उरलेल्या आहेत ते पहा. बऱ्याच वेळा आपण एकच गोष्टीचे 2-3 पॅकेट घरी घेतो कारण की आधीच लक्षात राहत नाही. मोबाईलमध्ये काय आहे काय नाही याची एक नोट तयार ठेवा, खूप उपयोगी पडेल. 8वी टिप आहे, हप्त्याने खरेदी करण्याऐवजी मासिक खरेदी करा. थोडं दर 5-7 दिवसांनी खरेदी करणं हे लहानसं वाटतं पण ते जास्त खर्चिक ठरतं. याऐवजी महिन्याच्या सुरुवातीला एकदाच मोठ्या प्रमाणात आणि योग्य प्लॅननुसार खरेदी करा. जास्त प्रमाणात घेतल्यामुळे बऱ्याच वस्तूंवरती सूट मिळते. शिवाय ट्रॅव्हलिंगचाही खर्च वाचतो. 9वी टिप आहे, किराणा खरेदी करताना उरलेल्या पैशाचा एक भाग दरवेळी वेगळा ठेवा. 10 रुपये, 20 रुपये सुद्धा खूप असतात. महिन्याच्या शेवटी ह्याच बचतीचा डब्बा एखाद्या महत्त्वाच्या खरेदीसाठी उपयोगी पडतो. ही पद्धत शिकवते की छोट्याशा सवयींनी मोठा फरक पडतो. 10वी टिप आहे,
कूपन, डिजिटल वॉलेट्स, ॲप्स आणि ऑफर्स आणि रोख बचत याचा योग्य वापर करा. पेटीएम, फोनपे, गुगल पे किंवा बिग बास्केट यांसारख्या ॲप्समध्ये अनेकदा कॅशबॅक किंवा कूपन कोड मिळतात. तर या ऑफर्सचा योग्य वापर करून दर महिन्याला 50 ते 300 पर्यंतची बचत शक्य होते. फक्त प्रत्येक खरेदीच्या आधी ते तपासायचं विसरू नका. 11वी टीप आहे, साखर, मीठ, तेल, डाळी, तांदूळ अशा आवश्यक वस्तू नेहमी हव्यातच. तर अशा वस्तूंसाठी स्वयंपाकघरात एक वेगळा कोपरा किंवा डब्बा ठेवा आणि दर आठवड्याला त्याची लेवल तपासा. यामुळे अचानक संपल्याने होणारी तातडीची खरेदी जी महागही पडते तर ती टाळते आणि वेळेचाही बचाव होतो. 12वी टीप आहे, किराणा यादी करताना प्रत्येक वस्तूला एखादा माझ्या घरात खरंच हवी आहे का की फक्त हवे वाटते असं स्वतःला प्रश्न विचारा. या जाणीने पद्धतीमुळे लहान सहान आणि आवश्यक आकर्षक वाटणाऱ्या पण गरज नसलेल्या वस्तू खरेदीतून आपण आपोआप वेगळं होत जातो. म्हणून कोणतीही वस्तू खरेदी करण्याच्या आधी स्वतःला पहिला प्रश्न विचारा की खरंच ह्याची आत्ता गरज आहे का. 13वी टीप आहे, जसं की बेसन, पापड, लोणचं याऐवजी याऐवजी स्थानिक दुकानातले किंवा घरी बनवलेले पर्याय वापरल्यास खर्च कमी होतो आणि आरोग्यदृष्ट्याही फायदेशीर असतं. दरमहा अशा गोष्टींमधून 500 रुपयेपर्यंतची बचत ही शक्य असते. 14वी टीप आहे, गणपती, दिवाळी, होळी यांसारख्या सणांमध्ये खर्च नेहमीपेक्षा जास्त वाढतो. म्हणून महिनाभर आधीच त्यासाठी वेगळी बचत सुरू करा. किराणा देखील थोडाफार आधीच विकत घेतल्यास हाय प्राईस टाळता येते. सण विशेष असूनही खर्चावरती नियंत्रण ठेवता येतं. तर 15वी टीप आहे, मुलांबरोबर खरेदीला गेलं की त्यांच्या आवडीनिवडीनुसार अनपेक्षित गोष्टी खरेदी केल्या जातात. चॉकलेट्स, कुरकुरीत खाऊ इत्यादी वस्तू. तर याऐवजी त्यांना समजून सांगा आणि एक ठराविक रक्कम त्यांच्यासाठी द्या. हे तुमचं बजेट आहे, यात काय घ्यायचे ते निवडा. यामुळे त्यांना ही जबाबदारी शिकते आणि खर्च देखील नियंत्रणात राहतो. 16वी टीप आहे, किराणा डायरी ठेवा. खर्च नोंदण्यासाठी खास वही. किराणा घेतल्यानंतर खर्च फक्त आठवणीत ठेवण्याऐवजी त्याची नोंद देखील करून ठेवा. एका वेगळ्या वहीत किंवा डायरीत ती नोंद करत जा. कोणत्या वस्तूवर दर महिन्याला किती खर्च होतो हे पाहून पुढच्या महिन्याचं बजेट ठरवणं देखील सोपं जातं. वेळोवेळी हिशोब तपासत राहा आणि त्यामुळे अनावश्यक गोष्टी ज्या आहे त्याचा खर्च आहे तो स्पष्ट दिसला जातो. 17वी टीप आहे, प्रत्येक महिना एक चॅलेंज महिना म्हणून घ्या. उदाहरणार्थ या महिन्यात तयार चहा पावडर न घेता घरी मसाला बनवायचे. अशा प्रकारे दर महिन्याला एक वस्तू कमी करून ती घरच्या घरी तयार केली तर वर्षभरात खूप मोठी बचत होते आणि घरातलेही आरोग्यदृष्ट्या फायदेशीर आहे. 18वी टीप आहे, महिन्यातून एकदा स्टॉक रिव्ह्यू डे ठेवा. महिन्यातून एक ठराविक दिवस ठेवा ज्या दिवशी सगळी कपाटं, डबे, साठवण जागा तपासण्याच्या. कोणता माल संपत चालला आहे, कोणता स्टॉक बाकी आहे, काही सडतं आहे का हे लक्षात घ्या. त्यामुळे अनावश्यक
खरेदी टाळते आणि जुनं आधी वापरण्याची सवय लागते. 19वी टीप आहे, क्रेडिट कार्ड्स किंवा ॲप्समधील रिवॉर्ड्स पॉईंट्स वापरून किराणा घेताना सूट मिळवता येते. मात्र केवळ पॉईंट्स वापरण्याचे म्हणून वस्तू खरेदी करू नका. गरज आणि पॉईंट्स या दोन्हीचा योग्य ताळमेळ साधा. शहाणपणाने वापरल्यास महिन्याला 100 ते 200 रुपयेपर्यंतची सूट सहज मिळते. 20वी टीप आहे, खरेदी केल्यावर वस्तू व्यवस्थित ठेवणेही तितकंच महत्त्वाचं आहे. पिशव्या उघड्या सोडल्यात अन्न खराब होऊ शकतं, अन्नामध्ये कीड लागू शकते. तर त्यामुळे चांगले एअरटाईट डबे, लेबल्स आणि फर्स्ट इन फर्स्ट आऊट ही सवय लावा. तर यामुळे फेकून द्यावी लागणारी वस्तू कमी होते आणि खर्चही वाचतो. अशा या काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही लक्षात जर ठेवलात तर तुमची महिन्याचा घर खर्च हा तुम्ही सहज सांभाळू शकता आणि तुमची पैशाची बचत देखील करू शकता. तुमची सेविंग्स देखील होण्यात थोडीफार मदत होईल. तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.